नमस्कार मित्रांनो. तर आपण आज बघणार आहोत की जे पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणारी जी पदे आहेत, ती कोणत्या जिल्ह्यासाठी किती पदे उपलब्ध झालेली आहेत, त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर यामध्ये सर्वप्रथम आपण बघू शकता मुंबई शहर आहे. यामध्ये पोलीस शिपाई जी पदाची संख्या आहे ती 2459 आहे. चालक पोलीस शिपाई 0 आहे. पोलीस शिपाई बॅट्समन सुद्धा 0 आहे. म्हणजे 2459 पदे भरणार आहे. त्यानंतर बघू शकता आपण ठाणे शहर. ठाणे शहरमध्ये 867 जागा आहे. त्यानंतर नवी मुंबई 88 जागा आहे. मीरा भाईंदर 843 जागा. तसेच चालक पोलीस शिपाई 81 जागा म्हणजे एकूण 924 जागा भरण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे शहर. पुणे शहरमध्ये 885 जागा आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 356 जागा आहेत. सोलापूर शहरमध्ये 55 जागा आहेत आणि बॅट्समनसाठी 6 म्हणजे एकूण टोटल 61 जागा आहेत. त्यानंतर नाशिक शहरला कोणतीही जागा देण्यात आलेली नाही. त्यानंतर आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर शहर 150 जागा आहेत. अमरावती शहर 34 जागा आहेत. त्यानंतर नागपूर शहर 398 जागा आहेत. लोहमार्ग 443 जागा आहेत. ठाणे ग्रामीण 151 जागा आहेत. रायगड 94 आहे. पालघर 116 जागा आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग आहे 78, रत्नागिरी आहे 91 प्लस पोलीस शिपाई चालक 8 आहेत म्हणजे एकूण टोटल 99 रत्नागिरीसाठी. कोल्हापूरसाठी 88 जागा आहेत. पुणे ग्रामीणसाठी 65 जागा आहेत. चालकचे 4 आहेत म्हणजे एकूण 69 आहेत. त्यानंतर सातारा 0 आहे. सांगली 36 आहे. सोलापूर ग्रामीण आहे. अशा पद्धतीने आपण ही लिस्ट बघू शकता की कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. या जागांच्या माहितीचा जो तक्ता आहे याची PDF मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथून आपण डाउनलोड करून व्यवस्थित बघून घ्या. जेणेकरून आपल्याला कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे यासाठी आपण अगोदर प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहे, कॉम्पिटिशन कसं असणार आहे, आपण कुठे भरती होण्याचे आपले जास्त चान्सेस आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण फॉर्म भरणे खूप गरजेचं आहे. तर हे पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस शिपाई चालक, पोलीस बॅट्समनच्या जागा आपण बघू शकता. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 53 जागा आहेत. बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी सर्व आपण जागा व्यवस्थित चेक करू शकता. आता एकूण जागा किती आहेत? 10,908 पोलीस शिपाईच्या. त्यानंतर पोलीस शिपाई चालक 234 आहे आणि टोटल बॅट्समनच्या जागा 25 आहे म्हणजे एकूण आहे 11,167 जागा. आता खाली एक त्यांनी टिप दिलेली आहे. आता ही टिप तुम्ही बघू शकता. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या घटकांची रिक्त पदांची माहिती 0 दर्शवण्यात आलेली आहे ते घटक आंतरजिल्हा बदलीने रिक्त असलेली पदे भरणार आहेत. त्यामुळे त्या घटकामध्ये भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता 0 कोणकोणते आपण बघितलं. यामध्ये नंदुरबार 0 आहे. त्यानंतर सातारा 0 आहे. त्यानंतर नाशिक शहर आहे. नाशिक शहर 0 आहे. असे जे 0 जे दर्शवलेले आहेत हे जिल्हे काय करणार आहे, जे आंतरजिल्हा बदलीने म्हणजे सपोज तुम्हाला जर एखाद्या जिल्ह्यातून किंवा सांगली जिल्ह्यातून सातारामध्ये जायचं आहे, नाशिकमधून साताऱ्यामध्ये जायचं आहे. तर अशा पद्धतीने ते जागा भरणार आहे आंतरजिल्हा बदलीने. म्हणजे जे बदली करून जाणार आहे किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी त्या जागा ठेवण्यात आलेल्या आहे राखीव. तर अशा जिल्ह्यामध्ये 3-4 ते जिल्हे आहेत त्यामध्ये भरती होणार नाही कुठल्याही प्रकारची. त्यानंतर आता आपण बघू माहिती SRPF सशस्त्र पोलीस शिपाई. यामध्ये आता पदांचा तपशील आपण बघू शकता. आणि हा पदांचा तपशील कधीचा आहे? 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2025 या 2 वर्षाच्या कालावधीमधला आहे. आता यामध्ये बघू शकता आपण SRPF गट क्रमांक पुणे 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3, गट क्रमांक 4 पुणे, जालना, नागपूर. आता हे जे 4 घटक आहेत यामध्ये 0 पदे भरल्या जाणार आहेत SRPF मध्ये. त्यानंतर आपण बघू शकता गट क्रमांक 5 आहे दौंड. यामध्ये 24 जागा आहेत. त्यानंतर गट क्रमांक 6 धुळे आहे. यामध्ये 21 जागा आहेत आणि अनुकंप उमेदवारासाठी 2 जागा आहेत. त्यानंतर गट क्रमांक 7 आहे. यामध्ये 70 जागा आहे अनुकंपासाठी 1 जागा आहे. त्यानंतर गट क्रमांक 8 आहे मुंबई 78 आहे. अनुकंपासाठी 1 आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकता की गट क्रमांक 9 अमरावती 32 जागा आहेत. गट क्रमांक 10 सोलापूर 17 जागा आहेत. त्यामध्ये अनुकंपासाठी 2 जागा आहेत त्यामुळे एकूण टोटल 15 जागा भरण्यात येणार आहेत. त्यानंतर नवी मुंबईसाठी 7 जागा आहेत. त्यामध्ये अनुकंप म्हणजे एकूण 6 जागा भरण्यात येणार. तर अशा SRPF मध्ये एकूण 1062 जागा आहेत. अनुकंपासाठी 19 आहे. म्हणजे ते 19 मायनस केल्यानंतर आपल्या समोर एक आकडा येतो की 1043 जागा भरण्यात येणार आहे. आता आंतरजिल्हा बदलीने रिक्त पदे किती आहेत? 1350. आता हे जे आंतरजिल्हा बदलीने घेणार आहे त्यामुळे ते जो घटक आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये भरती होणार नाही ते आंतरजिल्हा बदलीने ते घेण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अनुकंपाचे जे उमेदवार असतील त्यांनी सुद्धा व्यवस्थित विचार करून कुठे आपल्यासाठी जागा आहेत वगैरे याचा विचार करून व्यवस्थित त्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरणे गरजेचं आहे. आणि जे अभ्यास करणारे
उमेदवार आहे त्यांना मी सांगू इच्छितो, की जर तुमचा अभ्यास एकदम चांगल्या रीतीने असेल, की तुम्हाला शुअर गॅरंटी आहे, की मी या पोलीस भरतीमध्ये भरती होऊ शकतो. माझी ग्राउंड चांगली आहे, माझी लेखी चांगली आहे. तर आपण शक्यतो आपण जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणे कधीही योग्य राहील. असा माझा वैयक्तिक सल्ला आहे आपणास. त्यामुळे जर तुमची तयारी चांगली असेल, तर तुम्ही करू शकता किंवा मग तुम्हाला वाटत असेल, की तयारी आपली थोडी कमजोर आहे, तर आपण ज्या ठिकाणी मुंबई झालं, ठाणे शहर झालं, या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात जागा आहे, तिथे आपण चान्स घेऊ शकता. परंतु ज्यांचा अभ्यास चांगला आहे, ग्राउंड चांगला आहे, त्यांनी शक्यतो आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला केव्हाही योग्य आहे. तर मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. थँक यू.